नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्कॉलरशिप परीक्षा 4थी 7वी याच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत आणि ऑफरची आज शेवटची दिवस आहे. सो आजची शेवटच्या डेटला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. सो विद्यार्थी मित्रांनो, 7 किंवा दुपारी रात्री 12 पर्यंत मी तुम्हाला हवं ती ऑफर देणार आहे आजची. सो यानंतर मात्र तुम्ही पालक म्हणून, विद्यार्थी म्हणून किंवा कोणीही पालकत्व म्हणून फोन कराल तर मात्र ऑफर आता वाढवण्यात येणार नाही. सो मागचे काही दिवसांपूर्वी पालकांचे खूप कॉल होते म्हणून 3 दिवस आम्ही एक्सटेंड केली, मात्र आज शेवटचा दिवस आहे. सो मी सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जे विद्यार्थी पालक अजूनही या बॅचला एनरोल होऊ इच्छित असाल, सो आजच लगेच एनरोल होऊन जा. आमची टीम तुम्हाला पूर्ण सहाय्य करणार आहे. आज शेवटचा दिवस असेल, डेमो लेक्चरचा पण आज शेवटचा दिवस आहे आणि सोमवारपासून बघा बॅच कधी चालू आहे. बॅच ही सोमवारपासून म्हणजे 17 नोव्हेंबरपासून बॅच आपली चालू होणार आहे. सो जेवढेही विद्यार्थी मला बघत असाल, सगळ्यांनी लक्षात घ्या की आपल्याला सोमवारपासून बॅच ही ॲपवरतीच बघायला मिळेल. उद्या रविवारी डेमो लेक्चर नसणार आहे, मात्र रविवारी सुद्धा आम्ही लेक्चर तुमचे घेणार आहोत. काय तुम्हाला फक्त 1.5 तास आमच्यासाठी द्यायचा आहे. या 1.5 तासामध्ये डेली तुमचे 2-2 लेक्चर होणार आहे. कुठे मिळणार बघायला, थोडक्यात मी तुम्हाला तेही सांगतो कुठे बघायला मिळणार आहे. सो ही जी बॅच आहे फक्त आणि फक्त 499 रुपयाची बॅच आहे. 4थी स्कॉलरशिप 499 आहे, 7वी स्कॉलरशिप 499 आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही जसं मला आत्ता बघत आहात ना, असंच तुम्हाला बॅचमध्ये सगळे लेक्चर बघायला मिळणार आहे. बरं, बॅच चालू असताना साईडला तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट टाकू शकता की सर मला हे समजलं नाही, मला ते समजलं नाही, हे रिपीट करा, ते रिपीट करा. तर आमची टीम ते पूर्ण तुमच्या कमेंट बघून तुम्हाला रिप्लाय पण देते. म्हणजे बॅचमधून तुम्हाला रिप्लाय येऊन तसं शिकवलं जातं. दुसरं की एकदम सिंपल प्रोसेस आहे, फार अवघड नाही आहे. ऑनलाईन जमेल का, नाही जमणार. तुमच्या घरामध्ये तुम्ही जर मोबाईल मुलांना दिला तरी चालणार, त्या मोबाईलवरती बघता येईल. तुमच्याकडे टॅब असेल, टॅबवर बघता येईल. तुमच्याकडे लॅपटॉप असेल, कम्प्युटर डेस्कटॉप असेल, त्याच्यावर बघता येईल. सो काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांच्या लिंक ज्या असतात आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. सो तिथे तुम्हाला बघायचं आहे. फक्त एक काळजी घ्या, ज्या मोबाईल नंबरने तुम्ही ही बॅच परचेस कराल त्याच नंबरवरती तुम्हाला बघायला जमेल किंवा त्याच्यावरूनच तुम्हाला लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर, टॅबवरती बघायला मिळेल. ही पण काळजी घ्या. दुसरं, बॅचचे टायमिंग जे असतात संध्याकाळचेच टायमिंग आहे. शक्यतो 6 नंतर बॅचेस आहेत. सो विद्यार्थ्यांना संध्याकाळी घरी असतानाच हे लेक्चर बघायला मिळणार आहे. तिसरं महत्त्वाचं, लाईव्ह लेक्चर तुम्ही काही कारणास्तव विद्यार्थी म्हणून बघू शकला नाही तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं आणि रेकॉर्ड झालेलं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. स्पीडनी बघा, स्लो करून बघा, हळू करून बघा, थांबून बघा, काही प्रॉब्लेम नाही. आणि बॅचमध्ये आम्ही तुम्हाला जे आता शिकवतोय, सपोज मी इथे काहीतरी लिहिलं, इथे काहीतरी लिहिलं, तर हे लिहिलेलं सगळं तुम्हाला PDF स्वरूपात आम्ही पाठवतो. म्हणजे लेक्चर एका बाजूला किती वेळेस बघू शकता, एका बाजूला तुम्हाला PDF पण आम्ही पाठवतो. PDF पण नंबर ऑफ टाइम्स तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला फक्त 1.5 तास वेळ द्यायचा. ह्या 1.5 तासामध्ये टू द पॉईंट आम्ही शिकवणार. बाकी एक्स्ट्रा वेळ तुम्हाला द्यायचा नाही आहे. राहिला प्रश्न, तुम्हाला टेस्ट पण आम्ही देणार आहोत. सो चॅप्टर वाईज प्रत्येक चॅप्टर झाला विषयाचा त्याची टेस्ट आहे. प्रत्येक शनिवारी तुमची टेस्ट असणार आहे. बरं, टेस्ट तुम्हाला कुठे द्यायची ते पण सांगतो. टेस्ट पण ऑनलाईन आहे. 4 प्रश्न असतो, 4 ऑप्शन असतात. टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा स्कोर पण जनरेट होतो. तुम्हाला किती मार्क पडले, काय चुकलं तुमचं, कुठे चुकलं ते पण कळतं तुम्हाला. कोणत्या विषयात वीक आहे, त्या विषयातल्या कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे ते पण तुम्हाला कळत आहे. पुढे जाऊन सांगू तुम्हाला मी, जेवढे विद्यार्थी टेस्ट देतील त्या सगळ्यांच्या टेस्टमध्ये सगळ्यांचे रँक किती आले ते पण तुम्हाला कळणार आहे. सो नक्कीच याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. एक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये बघा, भविष्यामध्ये JEE नीट असेल किंवा लॉच्या कॅटच्या एक्झाम असेल किंवा CAच्या एक्झाम असेल, तुम्हाला भविष्यात करिअर डेव्हलप करायचं असेल तर आत्तापासून आपल्या पाल्याला तुम्ही ही सवय लावली पाहिजे. विद्यार्थी म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये गेलं पाहिजे. बरं, मी सांगतोय तुम्हाला, हे तुम्हाला जे पुढचे 4 महिने आम्ही ही बॅच जी देतो आहोत, ह्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त 499 खर्च आहे. मला वाटतं सगळ्या पालकांचा 1 दिवसाचा पगार आम्ही फक्त घेतोय, तो पण कदाचित कमी असू शकतो. सो एवढ्यामध्ये तुम्हाला हे सगळं आम्ही प्रोव्हाइड करतोय. नुसतं शिकवत नाहीये, तर PDF नोट्स देणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर पण असणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला टेस्ट पण आहे, टेस्ट ॲनालिसिस पण आम्ही तुम्हाला करून देणार आहे. खूप जास्त प्रॅक्टिस करून घेणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच म्हणजे पालक मला बघत असतील सगळ्यांना सांगतो की नक्कीच जॉईन करा. आज शेवटचा दिवस फक्त या फीमध्ये. नंतर मात्र ही फी तुम्हाला 1999 असणार, म्हणजे 2000 पर्यंत फी आहे, जे की तुम्हाला फक्त 75% ऑफ करून फक्त 500 रुपयात बॅच आहे. सो पालकांची मीटिंग पण असणार आहे. पालकांना आम्ही सांगणार आहोत तुमच्या मुलाचा रिपोर्ट काय आहे. विद्यार्थ्यांचं पण काउन्सिलिंग होणार आहे. तो सगळे शेड्यूल असणार आहे, सगळे शेड्यूल फिक्स. जवळपास इथे तुम्हाला 9 ते 10
फॅकल्टीची टीम तुमच्या समोर असते आणि जी बॅकग्राऊंडला नॉन टीचिंग स्टाफ आहे तो सुद्धा आमच्याकडे जवळपास 8 ते 10 लोकांचं काम करतोय. टेस्ट अपलोड करणं, तुम्हाला लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड करून देणं, रेकॉर्ड करून पाठवणं, हे सगळ्या गोष्टी आमची टीम करत आहे. सो नक्की जॉईन करा. याचबरोबर 5वी आणि 8वी त्याचं मी लॉन्चिंग करतोय, तो अजून मी चालू नाही केला कोर्स, पण तो पण कोर्स आपल्याकडे याच फीमध्ये अवेलेबल आहे. 5वी आणि 8वीचा पण कोर्स अवेलेबल आहे. त्याचं मी डिटेल तुम्हाला पुढे सांगतो. आता ज्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतंय सर आम्हाला जॉईन करायचं, कसं जॉईन करायचं आम्हाला सांगा, तर तुम्हाला मी सांगतो बघा कसं जॉईन करायचं. आजचा डेमो लेक्चर शेवटचा दिवस आहे. बॅचचं लेक्चर तुमचे सोमवार पासून म्हणजे 17 नोव्हेंबर पासून चालू होणार आहे. कुठे चालू होणार आहे? ॲपवरती चालू होणार आहे. बरोबर आहे. सवलत कधीपर्यंत आहे? तर सवलत ही आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 15 नोव्हेंबर शेवटचा दिवस आहे. कशी आणि कुठे जॉईन करावे, तर ही बॅच कशी जॉईन करायची, कुठे करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बरेच पालकांचे मला सकाळी पण मेसेज आहे, सर उद्यापर्यंत एक्सटेंड करून द्या मला, संडेपर्यंत. सो मी डिटेल तुम्हाला सांगतो की 18 नोव्हेंबर म्हणजे रविवार आहे, 18 नोव्हेंबरपर्यंत एक्सटेन्शन मिळेल की नाही. तुम्ही ॲडमिशन त्यावेळेस करून बघा, जर भेटलं तर भेटेल. आज संध्याकाळपर्यंत आम्ही डिक्लेअर करू तुम्हाला, किंवा डिक्लेअर तुम्हाला कळून जाईल. तुम्ही ॲपवर जाऊन पण ते परचेस करू शकता. ओके, पण प्रयत्न करा आजच. उद्या संदर्भातलं मी अजून कमिटमेंट देत नाही तुम्हाला, बघूया काय होतंय. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, इग्नाईट पाठशाला हे ॲप आहे, त्याचा हे लोगो आहे बघा, इग्नाईट पाठशाला हे टाईप करायचं आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही ती लिंक दिली आहे, ती लिंकवर जाऊन डाउनलोड करा. ओके, डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बघा समोर इग्नाईट पाठशाला, वेलकम इग्नाईट पाठशाला दिसतंय. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती भरायची, तुमचं बघा थोडीशी माहिती भरायची. आता ही तुमच्याकडे नाही आहे, तुमचा लॉग इन ID पासवर्ड तुम्हाला माहीत नाही आहे, पण लॉग इन तुम्हाला करायचं आहे. मग लॉग इन करायला काय करा, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा ईमेल ID टाका, एक पासवर्ड तुम्ही सेट करा स्वतः, नवीन टाका तुमच्या मनाने, आणि लॉग इन व्हाया OTP करा. तुम्हाला OTP जाईल, मोबाईल नंबरला जाईल किंवा ईमेल ॲड्रेसला. शक्यतो मोबाईल नंबर टाका, लगेच तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आला की लॉग इन होऊन जातं. पण इथे आता हे लॉग इन करण्याच्या काय तुम्ही रजिस्टर केलेलं नसेल ना, मग पहिले काय करायचं, रजिस्टर करायचं. रजिस्टर करा. रजिस्टर करण्यासाठी बघा माहिती भरायची, अगदी 2 मिनिटाची माहिती आहे. तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमचा ईमेल ID. आता इथे नाव टाकताना शक्यतो विद्यार्थ्याचं नाव टाका, बरोबर, विद्यार्थ्याचं नाव टाका. फोन नंबर तुमचा टाका पालक म्हणून, ईमेल ID असेल तर टाका, शक्यतो टाका. पासवर्ड तुम्ही सेट करा आणि स्टेट तुमचा महाराष्ट्र टाका. ॲग्री टर्म अँड कंडिशन आणि रजिस्टर करा. झालं, एवढंच रजिस्टर करायचं. रजिस्टर झालं की तुम्हाला काय OTP येऊन जाईल. OTPने तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा बॅच परचेस करायची आहे. परचेस करताना बघा तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुम्हाला इथे बघा कॅटेगरी काय, शालेय स्पर्धा परीक्षा नावाने कॅटेगरी सिलेक्ट करायची तुम्हाला. इथपर्यंत आला, सेव्ह करा. ही कॅटेगरी सेव्ह करा. 2च कॅटेगरी, त्यापैकी ही घ्यायची तुम्हाला. सेव्ह करा. ती सेव्ह केली की त्या कॅटेगरीच्या अंतर्गत तुम्हाला कोर्सेस दिसतात बघा. इथे तुम्हाला 14 दिसते, पण तुम्ही काय करा, इथे कोर्सेस सिलेक्ट करा. तुम्हाला कोर्सेस बघा, हा कोर्सेसचा चॅप्टर दिसतोय. हा कोर्सेसवर क्लिक केला की तुम्हाला सगळे कोर्सेस दिसतात बघा. इथे 4थी पण आहे, 7वी पण आहे, त्यानंतर तुम्हाला 5वी 8वी पण दिसेल, 5वी आणि 8वी पण दिसेल. मग तुम्हाला जी बॅच घ्यायची त्यावरती क्लिक करा. फॉर एक्झाम्पल 4थी मला घ्यायची, मग काय कराल तुम्ही, स्कॉलरशिप परीक्षा 2025 इयत्ता 4थी याच्यावरती क्लिक कराल, सिलेक्ट कराल. ओके, सिलेक्ट केला की पुढे काय करायचं, तुम्हाला ही बॅच ओपन होते बघा. ही बॅच ओपन झाली की खाली व्हॅलिडिटी बघा, 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे. खाली डिस्क्रिप्शन पूर्ण वाचून घ्या. तुम्हाला सगळे टीमचे पण नावं दिलेले आहे, सगळे टीमचे नावं व्यवस्थित वाचून घ्या. आणि इथे बाय नाव करा, बाय नाव. आता बॅच स्टार्ट 10 नोव्हेंबरला हे डेमो लेक्चर पूर्ण कुठे चालू होते, हे पूर्ण लेक्चर यूट्यूबवर चालू होते, ते बॅचमध्ये पण अपलोड झालेले आहेत. ओके, बाय नाव करायचं. बाय नाव केलं की पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर बघा, बाय नाव केल्यानंतर 422 तुम्हाला ही फी आहे, पण सगळे चार्जेस ते GST वगैरे सगळं ॲड होऊन हे 513. आता ॲक्च्युली 499चीच बॅच आहे बघा, GST ॲड करून पण तुम्हाला 499च आहे. पण ॲप हे थर्ड पार्टीचं असल्यामुळे त्यांचे हँडलिंग चार्जेस आहे ते फक्त 14 रुपये ॲड होतात. असे एकूण 513 रुपये तुम्हाला ऑनलाईन भरायचे. पे नाव केलं की तुम्हाला समोर, तुमच्या समोर बघा हे ऑप्शन्स आहेत सगळे. तुम्ही कसं पे करताय, फोनपे करणार असेल तर फोनपेचं ऑप्शन आहे. तुम्ही UPI गुगल पे करणार, गुगल पे आहे. बाकीचे नेट बँकिंग कार्ड पण तुम्ही वापरू शकता. ओके, त्याच्यावरती क्लिक करा. UPI केलं मी फॉर एक्झाम्पल फोनपे, आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू केलं की तुमच्यासमोर विंडो येते, UPI पे हे पेमेंट प्रोसेस होतं आणि तुमची फीस भरली जाते. भरली की सक्सेसफुल मेसेज येऊन जातो आणि मग तुम्ही तुमची डायरेक्ट बॅच ओपन करू शकतात. मग ही बॅच तुम्ही कुठे बघायची आहे, या स्लाइडवरती आलात तुम्ही, परत इथे आलात की इथे बघा माय कोर्सेस ऑप्शन बघा. माय कोर्सेस, तुम्ही घेतलेला कोर्स असतो ना तो इथे दिसतो. माय कोर्सेसवर तुम्हाला तुमची बॅच दिसणार आहे आणि त्या माय कोर्सेसवरती सगळं दिसतं. लाईव्ह बॅच काय आहे, रेकॉर्डेड बॅच काय, टेस्ट काय आहे, PDF नोट्स काय, सगळं दिसतं तुम्हाला. ओके,
सो याच्यावरती व्हिडिओ मी घेतला आहे. अपेक्षित असेल तर मी पुढे एक व्हिडिओ अजून घेऊन टाकेल तुम्हाला. आणि ज्यांनी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेतो आहे की तुम्हाला कुठे काय काय मिळणार आहे, तुमचं शेड्यूल काय असणार आहे, सगळं तुम्हाला मी सांगतो. म्हणजे कुठे शेड्यूल मिळेल तुम्हाला, बॅच कुठे बघायची, रेकॉर्डेड कुठे असते, लाईव्ह कुठे असते, नोट्स कुठे असतात, टेस्ट कुठे असतात, टेस्टचा रिपोर्ट कुठे असतो, हे सगळं मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगतो. पण ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या पालकांनी ॲडमिशन घेऊन टाका. ह्या बॅचेस दोन्ही आत्ता अवेलेबल आहे 499ला. नंतर ही फी वाढणार आहे. इग्नाइट पाठशाळाचा ॲप डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे, डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच परचेस करा. आणि काहीही शंका आली तर आमच्या ह्या टीमला कॉल करा. कधी कधी टीमकडे लोड जास्त असेल तर तुमचा कॉल उचलला नाही गेला, तुमचा कॉल गेला जरी तर तुम्हाला कॉल बॅक आमच्या टीमकडनं येऊन जाईल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ही शेवटची संधी आहे आज रात्री 12 वाजेपर्यंत. उद्याबद्दलचं फक्त ऑफर असेल की नाही ते डिक्लेअर आम्ही करतो किंवा तुम्ही उद्या पण ट्राय करू शकता. ओके. सो हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत ज्यांना ज्यांना 7वी 4थी 5वी 8वी स्कॉलरशिपची मार्गदर्शन बॅच घ्यायची आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमच्या पालकांच्या ग्रुपवर, शिक्षकांच्या ग्रुपवर, मित्रांच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.